नमस्कार. मकान तेरा छोटा होगा पर ख्वाब तेरे बड़े हैं. छोटे घर की छत से सितारे नजर आते हैं. राह तेरी मुश्किल है पर आसमां तेरी मंजिल है. लेकिन आंधियों से जो डरे वो परिंदा नहीं बनना है तुझे. अपनी उड़ान हौसलों से भर. जो किसी और ने किया है वो क्यों दोहराए. जिसे किसी ने सोचा तक नहीं वो क्यों न करके दिखाए जाए. मिसाल देने से लाख बेहतर है तू मिसाल बन. ये बात मैं दावे के साथ कह सकता हूँ कि तुझसे न कोई है और न कोई होगा. बस तू लढते चल, बस तू बढ़ते चल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद COP महाविद्यालयाच्या वतीने या फेसबुक लाईव्हचं आयोजन केलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सुरुवातीला ज्या मी ओळी म्हटल्या आत्ता, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता हा समर्पित भावनेने, तन मनाने, त्याच्या आत्मविश्वासाने जो काही त्याच्या कॉलेज जीवनामध्ये परिषदेमध्ये जो संघर्ष करतो, परिषदेसोबत त्याच्या कॉलेज जीवनात जो संघर्ष करतो, या कार्यकर्त्यांसाठी या काही ओळी होत्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सध्या कोविड-19 या आजाराने थैमान घातलेलं असून सगळ्यांना सध्या या आजारामुळे ज्या काही थैमान या आजाराने घातले त्यामुळे सध्या लॉकडाऊनमुळे सगळे घरात आहोत. पण या लॉकडाऊनमध्ये सुद्धा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे असे काही कार्यकर्ते आहेत जे विद्यार्थी असेल, कुटुंब असेल यांच्यापर्यंत त्यांच्या अन्नधान्याची सोय सुविधा पोहोचवण्याचं काम करत आहेत. आमचे रायसिंगजी असेल, देवदत्त दादा असेल, शुभमजी असेल आणि इतर कार्यकर्ते सगळे COP कॉलेजच्या डिक्की संस्थेच्या माध्यमातून आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून हे काम करत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना आजचा विषय तसा माहिती आहे. नवभारताचे आपण समर्थ युवक आहोत. ज्याप्रमाणे स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं की मला 100 चारित्र्य संपन्न युवक द्या, मी तुम्हाला हा भारत देश एका प्रगतीपथावर नेऊन दाखवेल. त्याचप्रमाणे ज्ञानशील आणि एकतेच्या जोरावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेली 70 वर्ष अविरत झटत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जो मी उल्लेख केला की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या लॉकडाऊनमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात काम करते. आतापर्यंत आपण 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि कुटुंबांपर्यंत ही मदत पोहोचवली आहे. या व्यतिरिक्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे काय आणि आपण या देशासाठी आपण काय करू शकतोय आणि हा देश आपण एक समृद्ध राष्ट्र कसं बनवू शकतोय याबद्दल आपण बोलूया. थोडक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेबद्दल सांगायचं तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून महाविद्यालयातील युवकांमध्ये आय राईट सारखा एक उपक्रम राबवला जातोय. आय राईट म्हणजे जी अंध मुलं आहेत, ज्या मुलांना त्यांच्या परीक्षेमध्ये रायटर उपलब्ध होत नाही, अशा अंध मुलांना आपण आय राईटच्या माध्यमातून रायटर उपलब्ध करून देण्याचं काम करतो. आपल्याकडे लिटरेचर क्लब नावाने एक आयाम चालवलं जातं. लिटरेचर क्लब म्हणजे थोडक्यात ज्या मुलांना कथा, कविता यांची आवड आहे त्यांच्यासाठी हा क्लब आहे. मिशन साहसी सारखा उपक्रम आपण राबवला आहे.
ज्याच्या माध्यमातून महिलांमध्ये, युवतींमध्ये सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण आपण दिलं आहे. ह्या सगळ्या विद्यार्थी परिषदेच्या गोष्टी सांगण्याचं कारण असं की विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना जे आत्ता माझ्यासोबत जोडले आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे, पण असेही काही विद्यार्थी आहेत, असेही काही युवक आहेत ज्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही काय काम करते किंवा कशा प्रकारे काम करते हे समजून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या देशामध्ये ज्याप्रमाणे मी म्हटलं की नवभारत, या नवभारताचं स्वप्न जे आपण बघतोय, राष्ट्र पुनर्निर्माणचं जे स्वप्न आपण बघतोय, या स्वप्नामध्ये आपल्याला बराच संघर्ष करायचा. हे स्वप्न आपण साकार करण्यासाठी काही गोष्टी आपल्याला आपल्या मार्गामध्ये अडथळा ठरतायत. मग तो नक्षलिझमचा विषय असो किंवा नॅशनल सिक्युरिटी सारखा विषय असो किंवा आसामचा विषय असो, केरळचा विषय असो किंवा नॉर्थ ईस्ट सारखा जी चिकन नेक आहे, जो चिकन नेक प्रदेश आहे ज्याच्यामध्ये बांगलादेश घुसखोरी असो, किंवा स्वातंत्र्य प्राप्तीपासून 1947 पासून एक न दिसणारा शत्रू हा जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात आहे. तर हा प्रश्न असेल, या सगळ्यांना आपल्याला मात करून नवनिर्मितीसाठी सज्ज झालं पाहिजे. भारत तेरे टुकड़े होंगे, काश्मीर की आज़ादी तक जंग रहेगी, भारत की बर्बादी तक जंग रहेगी, या घोषणा जेव्हा कानी पडतात, JNU सारख्या देशातल्या सर्वात प्रतिष्ठ म्हणवल्या जाणाऱ्या विद्यापीठामधनं या घोषणा जेव्हा बाहेर येतात तेव्हा कुठेतरी मनाला दुःख वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा छत्तीसगड राज्यामध्ये किंवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवादी हमला झाल्यानंतर JNU सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये जश्न मनवलं जातं, ही खरं तर एक खेदाची बाब आहे. गोरिला वॉरफेअर म्हणजेच नक्षलिझमला एका अर्थाने सध्या गोरिला वॉरफेअर म्हणून छत्तीसगडमध्ये ओळखलं जातं. या गोरिला वॉरफेअरमध्ये अनेक आत्तापर्यंत आपले BSFचे जवान असतील, अनेक पोलीस कर्मचारी असतील, हे शहीद झालेत. ज्या लोकांना भारताचं संविधान मान्य नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान मान्य नाही, त्यांना माओ लेनिन हे मोठे वाटतात, त्या लोकांना मला सांगायचंय की आजचा युवक हा खऱ्या अर्थानं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विवेकानंदांच्या विचारावर चालणार आहे. तुमचे मनसुबे कदापि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता खपवून घेणार नाही. तो तुमच्या या प्रत्येक गोष्टीला, तुमच्या या घोषणांना, भारत तेरे टुकड़े होंगे, काश्मीर की आझादी म्हणणाऱ्यांना एका वटणीवर आणल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात आधी देशाचं हित, राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्या भूमीचा जेव्हा निकाल लागला, सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा निकाल दिला, तेव्हा समाजात संभ्रम होऊ नये, कुठल्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाऊ नये
म्हणून आम्ही जल्लोष केला नाही. त्याला कारण आमचे संस्कार, राष्ट्रीय एकात्मता अबाधित टिकवण्याचे संस्कार आहेत. राष्ट्र तो सर्वोपरी. आमच्यासाठी राष्ट्र सगळ्यात आधी, देशाचं हित सगळ्यात आधी, ही शिकवण विद्यार्थी परिषदेने आम्हाला दिली आहे. मित्रांनो, गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर कुठल्याही प्रकारची तडजोड ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मान्य नाही. युवकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी चालवलेली ही जी परिषद आहे, या परिषदेचे जे संस्कार आहेत, ते संस्कार या राष्ट्राला नवचैतन्य आणि एक चारित्र्यशील युवक देण्याचं काम करत आले. मित्रांनो, ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की नक्षलिझम असेल, नॅशनल सिक्युरिटी सारखा विषय असेल, आसाम राज्यासारखा विषय असेल, केरळमध्ये सध्या भारत माता की जय, जय श्रीराम असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हत्या या तिथल्या सरकारने लावल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मी वारंवार JNUचा उल्लेख यासाठी करतोय की देशातल्या प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या आणि देशातल्या काही टॉप रँकिंग मध्ये समजल्या जाणाऱ्या या विद्यापीठामध्ये वामपंथी विचारधारेच्या संघटनांनी जो काही हुडदूस घातलाय, याला विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही. आत्ताचीच गोष्ट आहे, 5 जानेवारीला दगड, विटा, लोखंडी सळ्या हातात घेऊन विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना मारण्याचं काम, त्यांना धमकावण्याचं काम हे वामपंथी विचारधारेच्या काही संघटनांनी केलंय. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांवर अत्याचार होतोय, ज्या ठिकाणी गुरुजनांवर अत्याचार होतोय, त्या विचारधारेची लोक ही या भारताला, या माझ्या राष्ट्राला प्रगतीपासनं रोखतायत. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा 62 साली सिनो इंडिया वॉर झालं, म्हणजे 20 ऑक्टोबर 1962 साली इंडिया चायना जे वॉर झालं, या युद्धामध्ये त्या काळचे माओवादी नेते आणि या माओवादी मंडळींनी असं सांगितलं की चायना हा भारतावर आक्रमण करू शकतच नाही. हे आक्रमण भारताने चीनवर केलंय. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की चीन हे कम्युनिस्ट राष्ट्र आहे आणि कम्युनिस्ट राष्ट्र कधी पण दुसऱ्या देशावर आक्रमण करणार नाही आणि चीन तर कदापि करणार नाही. मला हसू येतं असल्या लोकांवर जे ह्या भारत भूमीत राहून, या मातीत राहून या देशाशी गद्दारी करतात. या गद्दारांनी असं सांगितलं की भारताने चीनवर आक्रमण केलंय, त्यामुळे इतर राष्ट्रांनी आजच काय तो भारताचा त्यांचा जो विश्वास आहे तो एकदा निरखून बघावा. वामपंथी विचारधारेच्या या लोकांनी
शोषित, वंचित या लोकांना एकत्र घेऊन शोषित आणि वंचितांचं आम्ही हित साधू आणि आम्ही तुम्हाला कुठेतरी तुम्हाला एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देऊ असं भासवून अर्बन नक्षलिझम सारखी जी काही योजना आखली आहे ही निंदनीय नाही, तर ही सगळ्यात या देशाला घातक ठरणारी गोष्ट आहे. शोषितांचं, वंचितांचं हित जाणण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्याला विचारा जेव्हा आदिवासी भागातनं किंवा एखाद्या खेड्यापाड्यातनं एखादा युवक पुण्यासारख्या ठिकाणी पुणे विद्यापीठात जेव्हा शिकायला येतो तेव्हा त्याला कुठल्या शिक्षणाबरोबर त्याला कुठल्या मूलभूत सुविधा उपलब्ध होतात का? विचारा या संस्थांना जाऊन. पुणे विद्यापीठासारख्या एका प्रतिष्ठित विद्यापीठामध्ये गेल्या वर्षभरापूर्वी जो माझा शेतकरी मित्र आहे, जो माझा आदिवासी मित्र आहे, तो त्याचं गाव, त्याचं खेड, त्याचा आदिवासी पाडा सोडून जो पुणे विद्यापीठासारख्या ठिकाणी शिकायला येतो आणि त्याला साध्या आरोग्य केंद्रावर आरोग्य सुविधा उपलब्ध नसतात, तेव्हा काय अवस्था होत असेल त्याची. विद्यार्थी मित्रांनो, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गेल्या वर्षभरापूर्वी आंदोलन केलं. इवना त्या आंदोलनामध्ये 7 कार्यकर्त्यांवर दबाव टाकून ते आंदोलन मागे घ्यावं असं सांगितलं गेलं, पण थांबणार त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते मुळाच नाही. विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शाखेनं ते आंदोलन उचलून धरलं. वेळ प्रसंगी 4 दिवस आमरण उपोषण केलं, पण त्या आरोग्य केंद्रामध्ये आज मूलभूत सुविधा उपलब्ध निर्माण करून दिल्यात. मग ती 24 तास ॲम्ब्युलन्स असो, 24 तास वैद्यकीय सेवा असो किंवा इमर्जन्सी एखाद्या विद्यार्थ्याला इमर्जन्सी ॲडमिट करून घेण्याची सुविधा असो, या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत त्या फक्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्याने ज्याप्रमाणे हे आंदोलन आणि ही मूलभूत गोष्ट उचलून धरली. मित्रांनो, ही गोष्ट सांगण्यामागचं कारण एकच आहे, की आपल्यालाही ठाऊक पाहिजे विद्यार्थी परिषद फक्त एक युवक तयार करत नाही, तर प्रत्येक परिस्थितीवर मात करणारा, प्रत्येक परिस्थितीला संघर्षाने जिंकणारा असा युवक, तो पण ज्ञानशील आणि एकता यांच्या जोरावर निर्माण करते. एखाद्या युवकाचं शिक्षणाबरोबर म्हणजेच त्याच्या ज्ञानाबरोबर त्याच्या चारित्र्यामध्ये कशी भर पडेल, चारित्र्य संवर्धन कसं होईल याचा विचार विद्यार्थी परिषद करते. आणि अशा युवकांची एकता या देशाला, या राष्ट्राला महासत्ता करण्यासाठी, या राष्ट्राला नवचैतन्य निर्माण करण्यासाठी अशी युवक घडवते. गेल्या काही महिन्यापूर्वी स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याची विटंबना ही ह्याच माओवादी विचार सरणीच्या लोकांनी JNU सारख्या विद्यापीठामध्ये केली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी
आणि या कम्युनिझमच्या नावावर सध्या अर्बन नक्षलिझम सारखा मोठा विषय आपल्याला भेडसावतोय. अर्बन नक्षलिझम म्हणजे काय? तर ग्रामीण भागातनं पुण्या, मुंबई, बँगलोर सारख्या मेट्रो सिटीमध्ये ग्रामीण भागातनं आलेल्या विद्यार्थ्यांना कुठेतरी भडकवून त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन ही लोक आपल्याकडे आकर्षित करतात. नाही, असा प्रयोग माझ्यावरही झालेला. पुणे विद्यापीठामध्ये डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीच्या पहिल्या वर्षाला असताना ही अशीच लोक, काही संघटना माझ्यापर्यंतही पोहोचलेल्या. पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा मी कार्यकर्ता होतो, त्यामुळे अशांना मी मुळीच खतपाणी घातलं नाही. तर यांचं काम कसं चालतंय? यांचं काम ग्रामीण भागातनं आलेल्या विद्यार्थ्यांना गोळा करणं आणि त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी तुझ्यावर अन्याय होतोय, अत्याचार होतोय म्हणून भडकावणं आणि अशा विद्यार्थ्यांना नक्षलिझम सारख्या चळवळीमध्ये आणणं. नक्षलिझम ही देशाला लागलेली कीड आहे आणि या विद्यार्थ्यांना याची जाणीव न होऊ देता कुठेतरी त्यांना त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन या गोष्टीमध्ये अडकवणं आणि या सगळ्यांचं अर्बन नक्षलिझम नावाने कट कारस्थान रचणं. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे मी पुन्हा पुन्हा उल्लेख करतोय या काही लागलेल्या किडीबद्दलचा, तो यासाठी की या नव भारतामध्ये जर नव चैतन्य निर्माण करायचं असेल तर ह्या काही ठराविक लोकांवर आपल्याला, या लोकांना किंवा या विद्यार्थ्यांना रियालिटीची जाणीव करून देणं. काय होतं काल परवाच्या गोष्टीमध्ये? लॉकडाऊन सांगितल्यानंतर सुद्धा दिल्लीतल्या मरकज सारख्या ठिकाणी सुद्धा जर धार्मिक स्थळी लोक गर्दी करत असेल आणि हा जो भयानक विषाणू आहे याचा प्रसार करण्यासाठी आम्हाला पाठवलंय असं सांगून जर खेडोपाडी आणि गावागावात, शहरामध्ये ही लोक जर पसरत असतील तर कुठेतरी ही भीषण गोष्ट आपल्याला हानिकारक ठरू शकते. विद्यार्थी मित्रांनो, केरळ सारख्या शहरामध्ये विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असतील किंवा हे राष्ट्र माझं आहे, हे हिंदू राष्ट्र माझं आहे, ही भारत भूमी माझी आहे असे मानणारे युवक असतील, लोक असतील, यांचं हत्या करण्याचं कटकारस्थान या संस्था करत आहेत. अरे, विद्यार्थी परिषदेची शिकवण आहे. काल परवाची बातमी जाऊन बघा. की विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कोविड-19 सारख्या आजाराच्या लस किंवा त्या आजारासाठी जी काही औषधं बनतायत त्या औषध त्याच्या शरीरावर तुम्ही ट्राय करावं यासाठी त्याने देहदान केलंय. तसं पत्र त्याने पाठवलंय. ही आहे विद्यार्थी परिषद.
ही आहे विद्यार्थी परिषदेची ताकद, हा आहे नवभारत आणि हा आहे नवयुवक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे वाघिणीचं दूध पिल्यास, हे वाघिणीचं दूध पिल्यानंतर जो कोणी हे वाघिणीचं दूध पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थ्यांना ही खरी गोष्ट आहे. आपल्याला शिकायला हवं, संघटित करायला हवं आणि संघर्षही करायला हवा. संघर्ष करायला हवा या भारताला, या भारत भूमीला, या लागलेल्या किडीचा. जोपर्यंत आपण हा संघर्ष करत नाही, जोपर्यंत एकत्र येत नाही, तोपर्यंत आपलं स्वप्न महासत्ता होण्याचं असो की राष्ट्र पुनर्निर्माण करण्याचं असो, हे पूर्ण होऊ शकत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगायला आवडेल की विद्यार्थी परिषद हा ज्याप्रमाणे एक विद्यार्थी, एक युवक, एक कार्यकर्ता घडवत असते, त्या व्यतिरिक्त सुद्धा विद्यार्थी परिषद कळत नकळत त्याच्यावर एक प्रकारचा संस्कार करत असते आणि तो संस्कार आहे नॅशनलिझमचा. मला अभिमान आहे की मी नॅशनलिस्ट आहे. मला अभिमान आहे की मी या हिंदू राष्ट्रात जन्मलोय. मला अभिमान आहे की या मी भारत भूमीवर जन्मलोय. म्हणून कुठेतरी वाटतंय की आपण या राष्ट्र पुनर्निर्माणासाठी आपलं योगदान द्यावं. साहजिक आहे, विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता हा विद्यार्थी असतो, कुठल्या तरी महाविद्यालयामध्ये तो शिकत असतो. अभ्यास करण्यासोबत त्याच्या इतरही जबाबदाऱ्या त्याच्यावर असतात. कुटुंबाची जबाबदारी असेल किंवा त्याच्या शिक्षणातल्या काही गोष्टी त्याला सोडवायच्या असतील, त्यात त्याला प्रगती करायची असेल. या सगळ्याबरोबरच आपण या भारत भूमीचं काहीतरी देणं लागतोय म्हणून संघर्ष करणार. या देशाला नवचैतन्य बहाल करणार म्हणून तो अविरतपणे लढत असतो. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ज्याप्रमाणे मी सुरुवातीलाच उल्लेख केला की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या सध्या असलेल्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा गरीब कुटुंबांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत त्यांच्या अन्नधान्याच्या सुविधा पुरवते. यातनच कळायला हवं की विद्यार्थी परिषदेचे संस्कार काय असतील. विद्यार्थी मित्रांनो, या भारताला आपल्याला या भारत भूमीला, या भारत राष्ट्राला पुढे नेण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील. डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीजचा विद्यार्थी असल्यामुळे त्यातली एक गोष्ट सांगतो. हा, नॅशनलिझम तर ही मस्ट. मी भारतीय आहे, भारत हा माझा देश आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. ही गोष्ट जोपर्यंत आपल्या मनात रुजत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुखकर होणार नाही. मित्रांनो, सॉफ्ट पॉवर सारखी एक कन्सेप्ट आहे. सध्या इंटरनॅशनल रिलेशन मध्ये सॉफ्ट पॉवर म्हणजे अशा गोष्टी ज्या एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राकडनं मिळवतं
किंवा त्या गोष्टी अंगीकारण्याचा प्रयत्न करतं किंवा स्वीकारण्याचा प्रयत्न करतं किंवा त्या गोष्टीमध्ये काहीतरी वेगळे पण असतं. जशी भारताची सॉफ्ट पॉवर घ्या, आपला योगा आहे, आपला आयुर्वेदिक आहे, इंडियन कल्चर, आपले वेद, आपले ग्रंथ, एवढंच काय तर सध्याचं आपलं बॉलिवूड, आपले चित्रपट, या सगळ्या गोष्टी सॉफ्ट पॉवर म्हटल्या जातात. आज पाश्चात्य वेस्टर्न कल्चर सोडून लोक पाश्चात्य लोक भारतीय कल्चर, भारतीय रानपान हे अंगीकारण्याचा प्रयत्न करतात. का? कारण ह्या भारतामध्ये अशा काही गोष्टी आहेत, असे काही संस्कार आहेत जे संस्कार आपल्याला आपल्या गर्भाशयात म्हणजे गर्भात असतो तेव्हा होतात. जगात कुठल्याही देशात जा, त्या देशाला त्यांनी माता म्हटलंय असं दाखवा. पण भारत हा ह्या पृथ्वी तलावर एकमेव असं राष्ट्र आहे जो भारत भूमीला भारत माता म्हणतो, कंट्री नाही म्हणत. माता ही पूजनीय, वंदनीय आहे. या देशामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं योगदान एवढं मोठं आहे की या विद्यार्थी परिषदेतल्या कार्यकर्त्यांनी आज स्वतःचं स्थान समाजामध्ये कुठेतरी निर्माण केलंय. मित्रांनो, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने एक उपक्रम घेतला होता, मिशन साहसी नावाचा. दिल्लीमध्ये झालेल्या काही प्रकरणांनंतर किंवा निर्भयासारख्या झालेल्या काही लाजिरवाण्या गोष्टीनंतर युवतींना कुठेतरी सेल्फ डिफेन्स आणि सक्षम करण्याचं काम या मिशन साहसीच्या माध्यमातून केलं जात आहे. थिंक इंडिया सारखं एक आयाम आहे. ज्याप्रमाणे आज COEP कॉलेजच्या फेसबुक पेजवरनं, विद्यार्थी परिषदेच्या या पेजवरनं आपण लाईव्ह आहोत. सगळ्यांना माहिती आहे की COEP म्हणजे पुण्यामध्ये किंवा इव्हन पूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये एक स्मार्ट ब्रेन म्हणून ओळखला जातो. स्मार्ट ब्रेन यासाठी की इथे येणारा प्रत्येक युवक हा काहीतरी एक इनोव्हेटिव्ह असतो, एक काहीतरी इंटेलेक्च्युअल त्याच्यामध्ये, त्याच्या ब्रेनमध्ये इंटेलेक्च्युअल गोष्टी असतात असं समजलं जातं. तर अशा विद्यार्थ्यांसाठी थिंक इंडिया सारखा आयाम आहे. तुमच्या कलागुणांना, युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रीय कला मंच सारखा एक प्लॅटफॉर्म आहे. डॉक्टर, आयुर्वेद, योगा, होमिओपॅथी यांच्यासाठी जिज्ञासासारखं एक माध्यम आहे. या सगळ्या गोष्टी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नावाने आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या राष्ट्र पुनर्निर्माणामध्ये, या नव भारतामध्ये तुमचं योगदान फार महत्त्वाचं आहे. तुमच्या माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते असतील जे या भारताला, या भारत भूमीला ताकदशाली आणि बलवान बनवण्यासाठी
संघर्ष करतायत त्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या देशाला लागलेल्या किडीला आपण समूळ नष्ट करू आणि पुन्हा गौरवाने या पूर्ण जगावर आपला झेंडा फडकवू असा मला विश्वास है। उठो जवानों, हम भारत के स्वाभिमान सरताज है, अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है। चमके की जो दिनकर चमका, उठे की जो तूफान उठे, चले चाल मस्तान गजसी, हंसी की विपदा भाग उठे। हम भारत की तरुणाई है, माता की गलहार है, अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है। खेल कबड्डी कहकर पाले में न घुस पाए, खेल कबड्डी कहकर पाले में न घुस पाए दुश्मन, प्रतिद्वंदित से ताल ठोक कर कहो भाग जाए दुश्मन। मान जिजा के वीर शिवबाहम, राणा के अवतार है, अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है। गुरु पूजा में एकलव्य हम, बैरागी के बाण है, लवकुश की हम प्रखर साधना, शकुंतला के प्राण है, चंद्रगुप्त की दिग्विजयों के हम ही खेवनहार है, अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है। गोरा बदल जलमल पत्ता, भगत सिंह सुखदेव आजाद, केशव की हम ध्येय साधना, माधव बन होती आवाज, आज नहीं तो कल भारत के हम ही पहरेदार है, अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है। उठो जवानों, हम भारत के स्वाभिमान सरताज है, अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है। धन्यवाद। भारत माता की जय।